धन्यवाद सर. आदरणीय जनार्दन सरच एके ठिकाणी असं म्हणतात की नम्रता ज्याच्या मनी तो सिद्ध हा इतिहास आहे. नम्रता ज्याच्या मनी तो सिद्ध हा इतिहास आहे. अहम जोपासून जगणारा जगी बेजार आहे. आणि खरोखरच अतिशय उत्कृष्ट असं या ठिकाणी भाष्य आदरणीय जनार्दन सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. यानंतर ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर चंद्राच्या शीतलतेची आठवण होते आणि भास होतो असं व्यक्तिमत्व आदरणीय प्रमोद दादा. जिधर जाते हैं सब जाना उधर अच्छा नहीं लगता. जिधर जाते हैं सब जाना उधर अच्छा नहीं लगता. मुझे पामाल रास्तों का सफ़र अच्छा नहीं लगता. आदरणीय प्रमोद दादा. आजच्या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष आणि मराठी गझलचे आद्य समीक्षक डॉक्टर सांगोलेकर सर, ज्यांच्यामध्ये चांगला समीक्षक होण्याचे सगळे गुण आणि अभ्यास हे दोन्ही आहेत, पण अजून फारसे वळलेले नाही तसे जनार्दन केशव, ज्यांची लेखणीच तिखट आहे, बोलणं अतिशय गोड आहे, पण अनुभवलं आता. असं म्हणतात की पाऊस पडणार आहे हे ढगांना कळण्याआधी मोराच्या लक्षात येतं आणि तो नृत्य करायला लागतो. तसं आपला कविता संग्रह होऊ शकतो हे कवीच्या लक्षात येण्याआधीच त्याच्या लक्षात येतं. असा प्रकाशक संजय शिंदे, गझल पुष्पचे अध्यक्ष कुठे गेले दिसत नाहीत, जाधव सर, पलीकडे आमचा अभिजित आहे, प्रशांतचे आईबाबा. प्रशांतला सुचलेली एकही ओळ ही व्यर्थ जाऊ नये म्हणून त्याच्या उशाशी आठवणीने कागद पेन ठेवणारी त्यांची पत्नी प्रियावहिनी आणि आजचे उत्सवमूर्ती अर्थात प्रशांत. समोर सगळे बसलेले गझलकार मित्र मैत्रिणी, सगळ्यांना सप्रेम नमस्कार. सँडविच होणं म्हणजे काय हे मी आज अनुभवतो आहे, कारण आधी एक तो प्रकाशक असला तरी शिक्षक आहे संजय, त्याच्यामुळे उत्तम वक्ता आहे तो. त्याच्यानंतर जनार्दन जो उत्तम गझलकार तर आहेच, संवादक आहे, वक्ताही आहे. आणि माझ्यानंतर पुणे विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख असणारे सांगोलेकर असं बोलणार आहेत. म्हणजे अशा खूप चांगलं बोलणाऱ्या लोकांच्या मध्ये मला बोलावं लागणार आहे. त्याच्यामुळे असं सँडविच झाल्यासारखं वाटतं आहे. प्रशांतची माझी प्रत्यक्ष ओळख होण्याआधी त्याच्या एका शेरामुळे त्याची ओळख झाली होती. त्याला आठवतं आहे का नाही माहीत नाही. त्याचा फेसबुकवरच एक शेर वाचला होता. म्हणजे आपल्या मित्रयादीत नसलेल्या व्यक्तीचीही कुठली एखादी ओळ किंवा एखादी पोस्ट जो आपल्या मित्रानं लाईक केली की ती आपल्याला दिसते, तशी ती कदाचित तेव्हा दिसली होती. आणि खूप मोठी बहर असलेली ती गझल होती आणि मला खूप आवडली ती. तिची रदीफही खूप मोठी होती. आणि मी नॉर्मली आपण लाईक म्हणतो किंवा वा म्हणतो त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी 2-3 ओळीची कमेंट तेव्हा केली होती. आणि तेव्हाच जाणवलं होतं की हा पुढे जाऊन चांगलं लिहिल इथपर्यंतच वाटलं होतं. पण जसजसं त्याला भेटलो आणि त्याचे ते विचार करणं पाहिलं, लिखाण पाहिलं, तेव्हा लक्षात आलं की हे लंबी रेस का घोडा आहे. माझंही ऑफिस इथेच आहे पिंपरी चिंचवडला आणि दिवसात एकदा तरी त्याच्या कामाच्या ठिकाणावरनं माझी जाणं येणं होतं. अशा 2 व्यक्ती आहेत तिथं, एक प्रशांत आहे आणि अनिल बसला आहे समोर. त्याच्याही तर मला खूप मोह होतो की प्रत्येक वेळी थांबावं, 5 मिनटं तरी बोलावं, पण दोघंही इतके व्यग्र असतात. प्रशांत तर
कमालच आहे. म्हणजे मी कधीतरी जातो महिन्यात एकदा त्याच्यासमोर बसतो, त्याचा कामाचा व्याप आणि त्याच्यावर असलेल्या जबाबदाऱ्या हे बसून बघून असं म्हणजे तो 15-20 मिनिटांनी एखादा शब्द बोलायला त्याला वाव मिळतो तिथे. अशी परिस्थिती असताना 5 संग्रह येणं ही इतकी मोठी गोष्ट आहे. कारण गझलचा एक एक शेर लिहिताना काय घाम निघतो हे माहिती आहे गझल लिहिणाऱ्या लोकांना. आणि त्यात परत एवढे प्रयोग करणं म्हणजे 13व्या-14व्या शतकात जेव्हा ते अहमद बिन बिसरी म्हणून होते, त्यांनी ती गझल पहिल्यांदा लिहिली. तर होतं काय की कुठली गोष्ट करायला एकतर काय करायचं आणि कसं करायचं हे कळणं आवश्यक असतं. जोपर्यंत ते कळत नाही तोपर्यंत साधारणपणे कुठलीही व्यक्ती काही करू शकत नाही फारशी. एकदा कळलं की बाबा आता गझल लिहायची आहे हे कळलं तर लिहू शकतो, आणि त्याच्या पुढची पायरी आहे की कशी लिहायची हेही कळणं आवश्यक असतं. त्या अनुषंगानं जर विचार करायला गेलं तर मराठी गझलमध्ये प्रशांत पोरे हे नाव इतकं महत्त्वाचं ठरणार आहे इथून पुढे काही पिढ्यांमध्ये. आत्ताही आहेच ते, जेव्हा गझल जसजशी पुढे जाईल तसं. कारण गझलचा दिवाण लिहिणं ही इतकी म्हणजे गझल लिहिणं हीच अतिशय अवघड गोष्ट आहे. फारसीमध्ये 350 दिवाण आहेत, ज्या फारसी गझलला जवळजवळ 450 वर्षाची परंपरा आहे. आणि उर्दू गझलमध्ये साधारणतः 75 ते 80 दिवाण आहेत असं म्हटलं जातं, जिला परत 250-300 वर्षाची परंपरा आहे. मराठी गझलला 70 वर्षाची परंपरा आहे. अशा याच्यामध्ये प्रशांत हा पहिला साहेबे दिवाण ठरलेला आहे. ही अतिशय मोठी गोष्ट आहे, कारण पाऊलवाट तयार करणं म्हणजे मळलेल्या पाऊलवाटेवरती चालणारे खूप निघतात, अनेक जण आहेत, पण जिथे जी नाहीच आहे अशी पाऊलवाट तयार करणं हे अतिशय क्रेडिटेबल गोष्ट आहे आणि धाडसाची पण आहे. म्हणजे एखादा प्रयोग करताना तो चांगला झाला तर चांगलं म्हणणारे 5 निघतात, पण जो तो फसला तर बोलणारे 50 निघतात. अशा अवस्थेमध्ये असं असतानासुद्धा त्यानं ते धाडस केलं आणि खूप यशस्वी केलं. उर्दूचे साहेब दिवाण असलेल्या लोकांनी त्याचं कौतुक केलं. त्याच्यावरनं त्याने घेतलेले कष्ट, त्याने केलेलं काम हे किती चांगलं आहे हे आपल्या लक्षात येईल. त्याच्या आधीच्या 2 पुस्तकांना प्रस्तावना माझीच आहे, त्याच्यामुळे त्याच्या गझलांबद्दल फारसं काही मी बोलत नाही. आणि त्याचे गझलच शेर आणि हे वाचताना आपल्याला सांगता म्हणजे नुसतेच मावळ्यांनो शिवबा म्हणाल का, बाई बघाला तेव्हा आई म्हणाल का, असा शेर लिहिणारा माणूस हे असंच सुचत नाही. म्हणजे मी लिहितो, मागे एकदा बोलताना मी बोलून घेतलं की जसं आपण फिजिकल डाएट जितका महत्त्वाचा आहे तितका मेंटल डाएट पण महत्त्वाचा आहे. कारण आपण जे खातो ते आपल्या शरीरावर दिसतं आणि जे आपण विचार करतो आहे आपल्या लिखाणात दिसतं. तसं आहे त्याचे ते संग्रह वाचताना त्याने लिहिलेलं बाकीचं समीक्षणात्मक जे आहे ते वाचताना तो किती चांगला विचार करणारा माणूस आहे, सकारात्मक माणूस आहे हेही लक्षात येतं. आणि त्याचं कारण, त्याचं श्रेय त्याला जितकं देईन तितकंच मी आईबाबांना देईन. कारण तुकोबांनी लिहून ठेवलेलं आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. मी आल्यानंतर आईबाबा आल्यानंतर एक तर चेहऱ्यावर लक्षात आलं आईबाबा आहेत, आणि त्याच्यावरती इतक्या वर्षानंतर अशी टोपी, गांधी टोपी पाहिली बस तेव्हाच इतकं छान वाटलं मला बघून की वारीत आल्यासारखं वाटलं. पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या ऐवजी अशा माझ्या भावना झाल्या. तर प्रशांतला आता मी फारसं बोलत नाही, कारण अजून सांगोलेकर सर बोलणार आहेत, धनंजय काका बोलणार आहेत. धनंजय काकांबद्दल एवढं सांगतो की हे सिक्रेट आम्ही ठेवलं शेवटपर्यंत, कारण धनंजय काकांची प्रस्तावना मला माझ्या संग्रहासाठी ठेवायची होती, त्याच्या आधी कोणाला जाऊ द्यायची नव्हती. पण जेव्हा प्रशांत म्हटला की तुम्ही परत प्रस्तावना द्या, तर म्हटलं 2 संग्रहांना माझी प्रस्तावना झाली आहे, तुला अशा माणसांचं नाव सुचवतं की ज्यांची प्रस्तावना मला स्वतःला हवी होती. त्याचंही कारण होतं की अगदी 25-30 वर्षापूर्वी मी जो काय होतो त्यातला बराचसा मी, म्हणजे यांनी जो मी सोडा म्हटला आहे तसा मी नाही, एक व्यक्ती म्हणून मी पणातला मी नाही, मी जो होतो ना तो प्रशांत मला दिसतो प्रशांतमध्ये.
तर तो असाच जे काही थोडंफार चांगलं असेल ते तसंच माझ्यातलं त्याच्यात आणखी येत जावो, वाढत राहो. गझल पुष्पचा परिवार असाच भरत राहो. आणि त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. खूप खूप आभार दादा. आदरणीय दादांनी बोलत राहावं आणि आपण ऐकत राहावं. आणि दादांचे शब्द ऐकत असताना मला संदीपचा शेर या ठिकाणी सांगावं असं वाटतं की म्हणजे दादा किती संवेदनशील आहेत की भुंग्यांपासून वाचवणारा काटा रडताना म्हटला, भुंग्यांपासून वाचवणारा काटा रडताना म्हटला, फूल तोडून नेणाऱ्या हातास थांबवा कोणीतरी. इतका हळवेपणा, इतकी संवेदनशीलता आदरणीय दादांकडे आहे निश्चितच. आणि यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर अविनाश सांगोलेकर सर, त्यांच्याच एका गझलेमध्ये ते असं म्हणतात की शेवटी अविनाश सांगे घ्या मनावर ते तरी हो, आपल्यातील षड्रिपूंना जिंकण्याचं युद्ध छडू. आद्य समीक्षक, आद्य गझल समीक्षक आदरणीय अविनाश सांगोलेकर सर. त्याच पद्धतीनं प्रशांतच्या वतीनं या ठिकाणी अनावधानानं एक चूक झालेली आहे की गझलास्वाद या पुस्तकामध्ये आदरणीय डॉक्टर अविनाश सांगोलेकर सरांची प्रस्तावना छापायची राहून गेलेली आहे. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मंचावरच्या सर्व सन्माननीय व्यक्ती आणि मंचासमोरचे सर्व गझलप्रेमी बंधू भगिनी, आत्ताच खुलासा झाला म्हणजे मी जी प्रस्तावना या गझलास्वादला दिलेली होती ती अनावधानानं छापायचीच राहून गेलेली आहे. मी फार विस्तारानं प्रशांतबद्दल आणि या गझलास्वादबद्दल लिहिलेलं आहे. मी अलीकडे समीक्षा, संशोधन, प्रस्तावना, परीक्षणं हे जवळजवळ बंदच केलेलं आहे. यामागची एक दोन कारणं आहेत. एक म्हणजे तशा प्रकारचं लेखन करणारे नव्या पिढीतले चांगले चांगले समीक्षक, गझलकार हे आता मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेले आहेत. आणि दुसरं म्हणजे आता माझ्या गझलांकडं मला जरा नीट लक्ष द्यायला वेळ द्यायचा आहे. कारण असं गमतीनं म्हटलं जातं की परीट दुसऱ्याचे कपडे स्वच्छ करता करताच आपले कपडे मळवून बसतो. तर दुसऱ्यांच्या गझला कशा आहेत हे सांगत बसण्यामध्ये माझ्या गझलेकडं माझं दुर्लक्ष झालं. भीमराव पांचाळे मला फार वर्षांपासून म्हणत होते की तुम्ही तुमच्या गझलेकडे जरा लक्ष द्या. आणि मग ते उशिरा लक्षात आलं. दुसरं असं की माझा उल्लेख आद्य समीक्षक, आद्य संशोधक म्हणून केला गेला तर ती एक काळाची गरज होती म्हणून मला ते काम करावं लागलं. दुसरं, मला गुरुस्थानी असलेले सुरेश भट आणि डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी, मी ज्यावेळी MPhilचा आणि PhDचा अभ्यास करत होतो त्यावेळी त्यांनी मला हे सांगितलं की गझलकार आता बऱ्यापैकी पुढं येत चाललेले आहेत, पण गझलेची समीक्षा, गझलेचं संशोधन करणारं कुणीच नाही. आणि जरा तू MPhil PhD करतोय म्हटल्यानंतर आता तू ह्या अंगाने जरा लक्ष द्यायचं आहे. आणि मग ती थोडीशी गुरुची आज्ञा शिरोधार्य मानून माझी गझल थोडीशी बाजूला ठेवली आणि इतरांच्या गझलेवर समीक्षा, संशोधन हे सगळं करू लागलो. आता प्रशांत पोरे हा गझलकार, गझलास्वादच्या रूपानं तो आता गझल समीक्षक झालेला आहे. आणि संजय शिंदे यांनी अपेक्षा व्यक्त केली की अजून त्यांनी समीक्षा लिहावी, नवनव्या गझलकारांवर. आधुनिक गझल आहे, सुरेश भटांच्या नंतरची गझल आहे, त्याच्यावर जास्त लिहावं. म्हणजे एखादा माणूस
काही चांगलं काम करू लागला की त्याच्याविषयीच्या अपेक्षा वाढतात. तसं प्रशांतच्या विषयीच्या अपेक्षा उंचावणारं पुस्तक म्हणजे गझला स्वाद आहे. प्रशांतबद्दल बोलायचं म्हटलं तर मला 1 ताससुद्धा कमी पडेल, पण वेळेचं भान ठेवून मी एवढंच सांगेन, मागे मी दिनेश भोसलेच्या प्रकाशन समारंभात हे बोललेलो आहे आणि पिंपरी चिंचवडला आल्यानंतर तर ते मला बोलावंच लागतं. बोलल्याशिवाय मला भाषण पूर्ण होतच नाही. ती गोष्ट अशी की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात मी कार्यरत असताना प्रदीप निफाडकर आणि आम्ही दोघांनी मिळून असा निर्णय केला की पुण्यातले पिंपरी चिंचवडमधले सगळे जुने नवे गझलकार आपण नियमितपणे एकत्र आणण्याचा प्रयत्न करूया. आणि 2011मध्ये आम्ही मग तो उपक्रम सुरू केला. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी आम्ही विद्यापीठाच्या मराठी विभागात एकत्र जमायला लागलो. सुरुवातीला संगीता जोशी पण यायच्या, म.भा. चव्हाण पण यायचा, इलाही पण यायचा, रमण रणदिवे एकदा आलेला होता. आणि अशा पद्धतीनं ती सुरुवात झाल्यानंतर मग हा उपक्रम हळूहळू पुणे पिंपरी चिंचवड भागात सगळीकडे, म्हणजे मी स्वतः अगोदर सगळ्यांना फोन करून विनंती केलेली होती की अशा प्रकारचा उपक्रम आपण सुरू करतो आहे. आणि ह्या उपक्रमाचं वेगळे पण असं की जुनी गझल अजिबात ऐकवायची नाही. नवीन गझल, जी काही नवीन गझल झालेली आहे तुमची या 8 दिवसात, 15 दिवसात, महिनाभरात, तीच नवीन गझल सगळ्यांच्या पुढं सादर करायची आणि त्याच्यावर साधक बाधक चर्चा करायची. नुसतं गझल वाचून छान वा वा बहुत खूप असं म्हणून सोडायचं नाही. ही गझल अजून चांगली होण्यासाठी, दर्जेदार होण्यासाठी काय त्याच्यात भर टाकली पाहिजे आणि हे सांगण्यासाठी अधिकार वाणीनं कुणी अधिकारी तिथं बोलवायची गरज नाही. एक नवोदित गझलकारसुद्धा त्याला जर खटकलं तर त्यानं जुन्या गझलकारांच्या गझलेतले दोष सांगावेत असं आपण स्वातंत्र्य दिलेलं होतं. आणि सगळ्यांना हे सांगितलेलं होतं की कुणीही इगोचा प्रश्न पुढं आणायचा नाही, हा कोण मला शिकवणारा वगैरे वगैरे असं काही नाही. तर अशा प्रकारचा उपक्रम आमचा सुरू असताना रघुनाथ पाटील पिंपरी चिंचवड भागातनं तिथं सुरुवातीला यायला लागले. आणि मग रघुनाथ पाटलांनी पिंपरी चिंचवड भागातले एक एक गझलकार त्यांच्याबरोबर आणायला सुरुवात केली. तर त्याच्यामध्ये प्रशांत पोरे ह्याला त्यांनी सुरुवातीला आमच्या त्या उपक्रमात सहभागी करून घेतलं. आणि प्रशांतची 4 व्हीलर आणि त्यामध्ये गाडीत या इकडचे सगळे गझलकार घेऊन आणायचं, नेऊन सोडायचं, अशा प्रकारची ती मोहीम सुरू झाली. आणि असा एक नवोदित गझलकार 2011 नंतर मी पाहिला. आणि मग पुढे 2017ला मी विद्यापीठातून सेवानिवृत्त झाल्यानंतर म्हणलं हा उपक्रम आपण बंद करूया, कारण आता आपण त्या विद्यापीठाच्या मराठी विभागात नोकरी करत नाही. परंतु श्रीकृष्ण शाळीग्राम आणि वसंत गोखले यांनी एक नुकताच उपक्रम सुरू केलेला होता संभाजी उद्यानमध्ये. तिथं जो साहित्यिक कट्टा आहे त्या साहित्यिक कट्ट्यावर ते साहित्य प्रकाशच्या माध्यमातून कवी कट्टा भरवत होते. ते म्हणाले आपण गझल कट्टा इकडं भरूयात, विद्यापीठातला जो उपक्रम आहे तो इकडं घेऊया. आणि मग तो उपक्रम स्थलांतरित झाला. आजही तो उपक्रम सुरू आहे आणि आजही बऱ्यापैकी लोक तिथं येत असतात, आपली नवीन गझल सादर करत असतात, त्याच्यावर साधक बाधक चर्चा होत असते वगैरे. आता म्हणजे काही आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केला, काही चांगलं पेरण्याचा प्रयत्न केला तर ते कधी ना कधी चांगलं उगवतं. तसं ह्या उपक्रमाचं फलित काय आहे, म्हणजे प्रशांतसुद्धा
त्याच्या मनोगतात हे जाहीरपणे मान्य केलेलं आहे की बाबा तिकडं आम्ही जात होतो त्यामुळे आम्हाला एक बळ मिळालं किंवा काही शिकायला मिळालं. आणि मग प्रशांतचे एका मागोमाग एक पुस्तकं येत गेली. दिवाणसारखा उपक्रम असेल आणि आता मल्टी कलर हा एक अजून म्हणजे इलाहीनं त्याला कधी काळी प्रयोग करायला सांगितलेला होता आणि तो त्या प्रयोगातून लिहिलेल्या मिश्र गझला ज्या आहेत त्या मिश्र गझला त्याच्याकडेच त्या पडून होत्या. तर अशा मिश्र गझला त्यानं मल्टी कलर या संग्रहाच्या माध्यमातून आज आपल्यापुढे उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आता गझलास्वाद ह्याबद्दल प्रशांतनं सांगितलं आणि दिलासाचे सुरेश कंक इथं उपस्थित आहेत. तर सुरेश कंक हे अत्यंत उपक्रमशील व्यक्तिमत्व आहे. ते स्वतः स्टेजवर येणार नाहीत, पडद्यामागं राहतील, कुठेतरी कोपऱ्याला जाऊन बसतील, परंतु इकडं मात्र दिलासाचे सगळे उपक्रम ते पुढे नेत असतात आणि नवनवीन प्रयोग, नवनवीन उपक्रमांची अभिनवता, वेगळेपणा हा त्यांच्या सगळ्यात ह्याच्यात केंद्रस्थानी असलेला भाग आहे. त्यामुळे गझलास्वाद हे पुस्तक जरी आज प्रकाशित होत असलं, अष्टगनच्या संजय शिंदेनी त्याला एक निर्मितीच्या अंगानं खूप दर्जेदारपणा जरी उपलब्ध करून दिलेला असला तरी त्याचं बीजारोपण दिलासाचे सुरेश कंक यांनी केलेलं आहे. आणि सुरेश कंक यांनी कोरोनाच्या काळामध्ये हा उपक्रम चालू केला, त्याच्यामध्ये प्रशांतला सामावून घेतलं आणि एकेका गझलकारावर रसग्रहणात्मक लिहा असा तो उपक्रम सुरू झाला. वर्षभर तो उपक्रम चालला, म्हणजे 52 आठवडे आणि 52 गझलकार प्रशांतला निवडावे लागले. मी प्रस्तावनेत असं म्हटलं की हे 52च गझलकार का निवडले आणि तेच का निवडले, त्यांची एक एक जी गझल निवडलेली आहे ती सुद्धा गझल तीच का निवडली, अशी कारणमीमांसा त्यानं जरी केलेली नसली तरी हे सगळे रसग्रहणपर लेख वाचताना हे लक्षात येतं की सुरेश भटांच्या गझलेपासून त्यानं सुरुवात केलेली आहे. म्हणजे मगाशी संजय शिंदे म्हणाले त्याप्रमाणे सुरेश भटांच्या नंतरची गझल, म्हणजे सुरेश भटांची गझल नमूद करून परत सुरेश भटांच्या नंतरचे सगळे गझलकार 51 गझलकार त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. आणि व्हॉट्सअपच्या त्या सगळ्या मर्यादेमुळं त्यानं फार थोडक्यात ते लिहिलेलं आहे. मी प्रशांतला असंही सुचवत होतो की मूळचे लेख थोडेसे विस्तार करून तुला लिहिता येणं शक्य असेल तर बघ. तर तसंही त्याला पुढं मागं प्रयत्न करता आला तर त्यानं करावा. दुसरी आवृत्ती निघणार आहे, संजय शिंदे यांनी जाहीर केलेलं आहे. तर त्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये अशा प्रकारची भर जर त्याला टाकणं शक्य झालं तर अजून या गझलास्वादचा जो दर्जा आहे तो अजून जास्त उंचावण्यासाठी मदत होऊ शकते. आणि स्नेहल कुलकर्णीच्या पुस्तकाचा संदर्भ त्यानं दिला प्रशांतनं. तर उद्या स्नेहल कुलकर्णी असं म्हणतील की अरे दुसऱ्या आवृत्तीमध्ये माझ्यापेक्षा अजून पुढचा टप्पा इथं या गझलास्वादमध्ये गाठला गेलेला आहे. आता गझलकार ज्यावेळी गझल समीक्षक होतो, गझल संशोधक होतो, त्यावेळी फार मोठी जबाबदारी त्याच्या अंगावर येऊन पडते. कारण तो दुसऱ्याचे गुणदोष, दुसऱ्याच्या गझलेमधले गुणदोष सांगत असताना एक बोट तिकडं असतं पण 4 बोटं आपल्याकडे असतात. तर गुणदोष सांगणं सोपं आहे, पण शेवटी आपण लिहिताना सुद्धा ती जबाबदारी जी आहे, ते भान आहे, ते भान समीक्षकाला, संशोधकाला ठेवावं लागतं. आणि प्रशांत पोरे याचा गझलास्वाद हा आस्वादपर लेखांचा जो संग्रह आहे तो आपल्याला वाचताना हे भान त्यानं जपलेलं आहे. म्हणजे त्यानं
उणिवांकडे, त्रुटींकडे, दोषांकडे थोडासा कानाडोळा केलेला आहे आणि केवळ आस्वादाच्या अंगानं त्यानं हे पाहिलेलं आहे. म्हणजे त्याला जे काही चांगलं मिळालं, चांगलं सापडलं, ते त्यानं त्याच्या पद्धतीनं या लेखांच्या मधून व्यक्त केलेलं आहे. म्हणजे रसग्रहण आहे, ते आस्वादक समीक्षा आहे. म्हणजे तो जरी मनोगतात ते असं म्हणतो की माझा गद्य लेखनाचा पिंड नाही, गद्य लेखनाचा पिंड नाही, पण एक दिलासाच्या सुरेश कंकनी जबाबदारी टाकली आणि ती जबाबदारी पार पाडता पाडता त्याच्या गद्य लेखनाला धुमारी फुटली आणि त्याच्यातून गझलकाराकडून गझल समीक्षकाकडे त्याचा प्रवास सुरू झाला. आणि मला खात्री वाटते आहे की प्रशांत हा त्याच्या नावामध्ये जरी शांत, प्रशांत, तो फार शांत अशा अर्थाचं त्याचं नाव जरी असलं तरी मराठी गझलेच्या क्षेत्रामध्ये तो नेहमी अशांत राहिलेला आहे. प्रशांत अशांत राहिलेला आहे, कारण त्याला नवनवीन काहीतरी करण्याची इच्छा होते आहे, धडपड होते आहे. आणि त्याच्या अर्धांगिने त्याच्या उशीजवळ काय कागद, पेन वगैरे हे सगळे ठेवत असतात. म्हणजे हे फार कौटुंबिक वातावरण छान आहे. त्याचे आईवडील इथं आवर्जून आलेले आहेत आणि मूळ गाव ते प्रशांतचं जे आहे ते खानापूर आहे, सांगली जिल्ह्यात. त्याच्या शेजारीच विटा ही माझी सासूरवाडी आहे. त्यामुळे प्रशांतबद्दल थोडीशी मला एक आपल्या सासूरवाडीतला माणूस असा एक आतला एक धागा त्यात आहे. तर अधिक वेळ न घेता मी असं म्हणेन की माझी प्रस्तावना अनवधानाने म्हणा, तांत्रिक अडचणीमुळे म्हणा, छापायची राहिली. हे चांगलंच झालं, कारण दुसऱ्या आवृत्त्या संजय शिंदे प्रकाशित करणार आहेत, त्याच्यामध्ये ही प्रस्तावना येणार आहे. दुसरं असं की प्रशांत पोरे अजून विस्तारानं हे लेख लिहू शकला तर ते आपल्या सगळ्यांना हवंच आहे. तर तेही स्वातंत्र्य प्रशांतला आपल्याला ह्या निमित्ताने घेता येईल आणि त्याच्यातल्या गझलकाराला जिवंत ठेवून त्याच्यातला गझल समीक्षक उत्तरोत्तर उंचावत जावो, वाढत जावो, विकसित होत जावो, अशी ह्या प्रसंगी शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो, थांबतो. धन्यवाद. खूप खूप आभार सर. आदरणीय डॉक्टर अविनाश सांगोलेकर सरांनी मनोगतातून व्यक्त केलेल्या भावना आणि नेहमी सांगोलेकर सरांना ऐकत असताना किंवा सांगोलेकर सर ज्या वेळेस म्हणतात की माझ्यातल्या समीक्षकाच्या भूमिकेमुळं माझ्यातली गझलेला मला पाहिजे तेवढा न्याय देता आला नाही. विंदा करंदीकर एके ठिकाणी असं म्हणतात की पाय असावे जमिनीवरती कवेता अंबर घेताना, पाय असावे जमिनीवरती कवेता अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. आणि असं नेहमी हसू आदरणीय सांगोलेकर सरांच्या ओठांवरती असतं. या पहिल्या सत्राचा समारोप करण्यासाठी, आभार प्रदर्शन व्यक्त करण्यासाठी मी माझा मित्र अभिजित, जो एका ठिकाणी असं म्हणतो की वेळ सोनेरी इथे जर अवतरावी वाटते, वेळ सोनेरी इथे जर अवतरावी वाटते, डाव डाव्यांचे नको अनवार उजव्यांचे नको. अभिजित काळे आभार प्रदर्शन या ठिकाणी व्यक्त करतायत. ग्रंथाच्या कळसाध्यायाला आपण आलेलो आहोत. आभार प्रदर्शनासाठी मी इथं आलो आहे. मुळात आमचे मित्र गझलकार म्हणण्यापेक्षा गझल आस्वादक प्रशांत पोरे यांची 2 पुस्तकं आज इथं प्रकाशित झाली. हा आमच्यासाठी, गझल पुष्पासाठी आणि आपणा सर्वांसाठीच आनंदाचा प्रसंग आहे. इथे आभार प्रदर्शन करताना सगळ्यात पहिल्यांदा मी मंचावरच्या कोणाच्या आभार मानण्याअगोदर आमच्यासमोर बसून ह्या कार्यक्रमाला ज्यांनी पाठबळ दिलं, शक्ती दिली, अशा श्रोत्यांचे पहिले मी आभार प्रदर्शन इथे करू इच्छितो. त्याबरोबरच या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी सर्वतोपरी ज्यांनी कार्य केलेलं आहे ते प्रकाशक संजय शिंदे, अष्टगंधा प्रकाशन, आणि
अतिशय अभ्यासपूर्ण आणि मिश्किल असं भाष्य इथं ज्यांनी केलं ते जनार्दन म्हात्रे यांचेसुद्धा मी इथे आभार मानतो. या पुस्तकाच्या तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी ज्या ज्या व्यक्तींनी आपापलं योगदान दिलेलं आहे त्या सर्वांचेसुद्धा मी इथे आभार व्यक्त करतो. तसंच सौ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी मराठी विभागाचे अध्यक्ष आणि मराठी गझल या विषयावर सर्वात पहिला PhDचा प्रबंध लिहिणारे श्री डॉक्टर अविनाश सांगोलेकर सर यांचे प्रामुख्याने आभार इथं मी व्यक्त करतो मानतो. प्रशांत काय, मी काय आणि गझल पुष्प काय यांच्या मागे मोठ्या बंधूसारखे उभे राहणारे आमचे प्रमोददादा खराडे सर यांचेही मनपूर्वक आभार. अजून मी प्रस्तावना वाचली नाही पण ती प्रस्तावना वाचण्याची उत्कंठा माझी वाढलेली आहे. कारण प्रस्तावना लिहिणारं व्यक्तिमत्वही तेवढंच कविता व गझलांचं रसिकतेने आस्वाद घेणारं आहे. त्या आमच्या धनंजय तळवळकर सरांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. प्रशांतच्या म्हणजे आमच्या वहिनीसाहेब प्रशांतच्या सौभाग्यवती आणि प्रशांतचे मातापिता इथे उपलब्ध आहेत, अवेलेबल आहेत आपल्यासाठी आणि हा कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीमुळे अजून मोठ्या उंचीवर पोचला. त्यांचेही मी त्यांचे आभार मानतो आणि आपणा सर्वांचे आभार मानून हा कार्यक्रम इथं संपन्न झाला असं मी जाहीर करतो. पहिल्या सत्राचा शेवट या ठिकाणी झालेला आहे. आज जर तुम्हाला गझलास्वाद आणि मल्टी कलर ही 2 पुस्तकं तुम्ही खरेदी करणार असाल तर गझलास्वादची किंमत 300 रुपये, आजची किंमत 230 रुपये आहे आणि मल्टी कलरची किंमत 200 रुपये, आजची किंमत 150 रुपये. सर्वांनी आवर्जून तो विकत घ्यावा आणि लगेचच अगदी 10च मिनिटांनी शाम ए गझल संगीत मैफिल सुरू होणार आहे. अगदी 10च मिनिटामध्ये हेमंत जोशी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. पुस्तक ज्यांना खरेदी करायचं आहे त्यांनी.